नमस्कार. मी दीक्षा. आज जी गोष्ट सांगते ती मी आणि माझा बेस्ट फ्रेंड रोहित आम्ही दोघांनी अनुभवलेली आहे. आणि तेव्हापासून आम्ही दोघे रात्री घाटात कधीच जात नाही. 14 ऑगस्ट 2023 ताम्हिणी घाटात रात्री 1:15 झाले होते. मी आणि रोहित लोणावळ्यावरून परत येत होतो. त्याची बाईक होती, तो चालवत होता, मी मागे बसली होती. पोलीस पण सांगतात रात्री 11 नंतर घाट क्रॉस करू नका, पण आम्हाला वाटलं दोघे आहोत, बाईक आहे, काय होईल, पण आम्ही चुकलो. मुळशीला रोहितच्या कझिनच्या फार्म हाऊसवर पार्टी होती. रात्री 11:30ला निघताना सगळे म्हणत होते की इथेच राहा, पण दुसऱ्या दिवशी माझी एक्झाम होती. म्हटलं 1 तासच तर लागेल, जाऊ घरी. तसं पण रोहित माझ्यासोबत होता, म्हणून म्हटलं की चला जाऊया. घाटात शिरता शिरता 12:15 झाले होते. पाऊस पडून गेला होता, रस्ता ओलाच होता. धुकं इतकं होतं की 10 फूट समोरचा माणूस पण दिसत नव्हता, फक्त बाईकचा हेडलाईट दिसत होता. रोहितने गाणं लावले होते, पण एकदम त्याने बंद केले. म्हणाला आवाज बदल. रोहित सारखा दीक्षा बाईकला काहीतरी त्रास होतोय असा बोलत होता. अचानक एक मोठं वळण आलं. खाली खोल दरी होती आणि बाईक बंद. एकदम, ना झटका ना काही, जसं कोणी चावीच काढली बाईकची. रोहित घाबरलेला होता. तो म्हणत होता दीक्षा किकच नाही लागत आहे. त्याने 4-5 वेळा ट्राय केलं होतं. मोबाईल काढला तर नेटवर्क नव्हतं. सुमारे 1:15 वाजला होता. आम्ही स्कूटीवरून दोघं खाली उतरलो. फक्त अंधारच होता, खूप अंधार होता तेव्हा. आणि तेव्हा कुणीतरी चालत होतं, पाण्याच्या आमच्या दिशेने येत होतं. चप. रोहितने माझा हात पकडला. रोहितचा आवाज, दीक्षा कोणी आहे का बाहेर? तो घाबरलेला होता. त्याने टॉर्च मारला, काहीच नाही, पण आवाज जवळ येत होता. रोहितने मोठ्याने ओरडला, कोण आहे? आणि आवाज बंद. 2 मिनिटांनंतर धुक्यातून एक ॲक्टिवा आली, व्हाईट रंग. एक बाई चालवत होती, व्हाईट साडी, केस मोकळे, फेस दिसत नव्हता. ती आमच्या जवळूनच गेली, एकदम स्लो, आमच्याकडे बघितलं पण नाही. रोहितने हात केला, मॅडम हेल्प करा ना. ती नाही थांबली, पण जाताना आम्हा दोघाला ऐकायला हसण्यासारखा आवाज आला. तो बाहेरून आला नाही, तो आमच्या डोक्यात आला, सरळ डोक्यात. एक लहान पोरीसारखी हसली, हे. रोहित शांत झाला. रोहित खूप घाबरला होता. त्यांनी मला कसं तरी म्हटलं, दीक्षा आपण घरी लवकर जाऊ. मी मागे वळून बघितलं. ॲक्टिवा गेली होती, पण रस्ता खाली होता. ती वळण घेऊन जाण्यासारखी नव्हती. ती गेली कुठे? खड्ड्यात. आणि तेवढ्यात रोहितने किक मारला आणि बाईक एकदम चालू झाली आमची. आम्ही दोघे ओरडलो आणि त्याने सुसाट बाईक काढली. मी त्याला सांगितलं, रोहित मागे नाही बघायचं, एकदम नाही म्हणजे नाही बघायचं. घरी पोचलो 3ला. आई होती, तिला सगळं सांगितलं. ती फक्त म्हणाली, देवाचं नाव घेऊन झोप बेटा. सकाळी रोहितचा फोन आला, घाबरलेला होता. म्हणाला, दीक्षा रात्री 1:17 माझ्या घरी माझ्या नंबरवरून कॉल गेला. घरच्यांनी उचलला होता, तो फक्त वावराचा आवाज आणि शेवटी एक बाई बोलली, रोहितने मागे का बघितले? पण मी विचार केला, रात्रभर रोहित तर माझ्यासोबत होता, मग त्याच्या फोनवरून कॉल कोणी केला होता? नंतर आम्ही रिसर्च केलं, तेव्हा माहिती पडलं की 2017ला तिथे एक ॲक्सिडेंट झाला होता. नवीन लग्न झालेली बाई नवऱ्यासोबत भांडण करून ॲक्टिवावरून घाटात उडी मारली होती. बॉडी 3 दिवसानंतर सापडली. गावाकडे म्हणतात ती घाटात फिरत असते, एखाद्या पोरांना घरात पोचवते, पण ती त्याची आधी टेस्ट घेते. टेस्ट काय? जर तुम्ही मागे वळून बघितला तर ती तुमच्या बाईकवर बसते आणि मग तुम्ही घरी कधीच पोहोचत नाही. आणि तेव्हापासून आम्ही दोघं ताम्हिणी घाटात कधीच जात नाही. ही माझ्यासोबत आणि माझ्या मित्रासोबत खरी घडलेली घटना आहे. कृपया ताम्हिणी घाटात रात्री जात नका जाऊ. कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.